मुंबईमध्ये गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते। विविध गणेश मंडळांमध्ये भाविक दर्शनासाठी अलोट गर्दी करत असल्याचं चित्र आहे। लालबाग परळ परिसरातील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते। आज दिवसभर अनेक सेलिब्रिटीज आणि राजकीय नेते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणार आहे। दरम्यान लालबागच्या राजाच्या दरबारातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूयात। आज गणेश चतुर्थीचा चौथा दिवस आहे। चौथ्या दिवशी देखील आपण पाहतोय की लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची लाखोच्या संख्येने या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। सध्या आपण पाहतोय की आज दिवसभरामध्ये अनेक राजकीय नेते जे आहेत लालबागच्या चरणी नतमस्तक होताना पाहायला मिळतील। दुपारनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील लालबागच्या दर्शनासाठी येणार असल्याची माहिती आहे। यासोबतच काल आपण पाहिलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व इतर नेते देखील लालबागच्या चरणी नतमस्तक होताना पाहायला मिळाले। मात्र त्यांच्या आधी आपण पाहिलं होतं की शरद पवार यांनी देखील राजाच्या चरणी हे दर्शन घेतलं होतं। मात्र सध्या आपण पाहतोय की लाखोच्या संख्येने भाविक मुंबईतूनच नाही तर देशभरातून येत असतात आणि याच लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविकांकडनं राजाच्या चरणी रोख जी आहे, निधी जी आहे ती लाखोच्या प्रमाणामध्ये अर्पण केली जाते। आपण पाहतोय की दुसऱ्या दिवशी एकूण आपण पाहतोय की दानपेटीमध्ये 41,30,000 रुपयांचा निधी जे आहे ते राजाच्या चरणी अर्पण करण्यात आलेला आहे। तर जी रांग आहे, मुखदर्शनाची रांग आहे, तिथे असलेल्या पेटीमध्ये एकूण 25,80,000 रुपयाची निधी जी आहे ती दान करण्यात आलेली आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की सोनं आणि चांदी लालबागच्या चरणी सोनं जर पाहिलं तर 342.770 ग्रामचं सोनं जे आहे लालबागच्या चरणी दिवसभरामध्ये अर्पण करण्यात आलं। तर चांदी आपण पाहिली तर 6,300हून अधिक ग्राम चांदी जी आहे ती लालबागच्या चरणी भाविकांकडून अर्पण करण्यात आली। त्यामुळे एकूणच आपण पाहतो की 10 दिवसांमध्ये कोट्यवधी रुपयांची निधी जी आहे ती लालबागच्या चरणी भाविक अर्पण करत असतात। यासोबत सोन्या चांदीचं देखील अनेकांचं स्वप्न असतं। हे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, वस्तू ज्या आहेत ते दान केल्या जातात। त्यामुळे एकूणच सध्या पाहतोय की आज देखील दिवसभरामध्ये मोठी गर्दी जी आहे ती लालबागच्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची होताना पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।